नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सर्वजण. आज होती पंचमी आणि आजच्या दिवशीच आहे ना यशची स्कूल परत स्टार्ट झाली. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, तर त्याला आज सोडवण्यासाठी परत बारामतीला जाण्यात आलं आणि येताना पाऊस लागला. तर मोठी गाडी होती, पण आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो आणि माझा तर उपवास होता. काल पण उपवास होता आणि आज पण सोमवारचा उपवास. तर पुरणपोळीचा बेत आज केलेला होता, का तर नैवेद्य दाखवायची होती. आणि आमच्या इकडे आहे ना नैवेद्यासाठी काहीतरी वेगळंच करतात, तर ते मला काय बोलतात मला माहिती नाही बरं का. तर या प्रकारे आम्ही नैवेद्यासाठी करत असतो आणि हे नैवेद्य जिथं आपण काल वारुळाची पूजा केली तर तिथं जाऊन हे नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. आणि तुम्हाला जर माहिती असेल ना याला काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या साडीला आहे ना वर्ष झालं, तर वर्षात आहे ना फक्त हे दुसरा टाईम आहे ही साडी नेसण्याचा. तर काल अशा प्रकारे इथे 5 दगड आपण पूजले होते. तर तुमच्या इकडे ही अशीच पद्धत आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि नैवेद्यामध्ये तुम्ही पण हेच दाखवता का? कारण आजच्या दिवशी बोलतात की तवा ठेवायचा नाही गॅसवरती, त्याच्यामुळे हे नैवेद्यासाठी बनवतात. पण पुरणपोळी तर आपण गॅसवरती बनवतच असतो, तव्यावरती. कालचा उपवास आणि आजचा उपवास, तर म्हटलं चला छान अशी खीर बनावी. थोडंसं साबुदाणा मी भिजत घातलेला होता. तर याच्यामध्ये आहे ना मखाने प्रोटीन पावडर, म्हणजे मखाण्यांची जी मी प्रोटीन पावडर बनवली होती ती ॲड केलेली आहे. आणि फक्त आहे ना पाण्यामध्ये बनवली आहे, का तर मला दूध आवडत नाही. आणि खोबऱ्याचे तुकडे थोडेसे मोठे आहेत, तर जाऊ द्या, आपल्यालाच खायचे, कुठं कुणाला खायचे तेव्हा. काजू बदाम आणि थोडंसं डाएटवरती लक्ष आहे, त्याच्यामुळे आहे ना गूळ ॲड केलेला आहे. आणि बाहेर पिलूचा कालवा आहे, त्याच्यामुळे इग्नोर करून द्या. आणि आपले सण म्हटलं ना तर पुरणपोळी ही झालीच पाहिजे, नाही त्याशिवाय सणाला म्हणजे काही असं गोडवा येत नाही. तर चला मग काळजी घ्या सर्वांनी.